राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांनी ज्या पद्धतीने मारहाण केली आहे, कसं बघता तुम्ही? ती मारहाण जाणीवपूर्वक केली. ती एक कट रचून, षडयंत्र रचून तटकरे साहेबाच्या म्हणण्यावरती ती हाणमारी केली. जी मी त्यांच्याशी आता चर्चा केली, 20-25 मिनिटं अगोदर त्यांनी थांबा म्हणले, आम्हाला चर्चा करायची म्हणले. एका रूममध्ये ते रेस्ट हाऊसच्या थांबले आणि नंतर एक 40-50 जणांचं टोळकं आलं तटकरे साहेबांचं आणि त्यांनी मारहाण केली त्यांना. आणि इतकी मारहाण केली की त्यांचा 100% जीव घेण्याचाच प्रयत्न होता, असं विजय भैया आत्ता आम्हाला बोलताना बोलले स्पष्टपणानं की त्यांना मला जीवच मारायचाच उद्देश होता. म्हणून त्यांच्यावरती SP साहेबांना माझी विनंती आहे, लातूरच्या आणि गृहमंत्री साहेब फडणवीस साहेबांना सुद्धा विनंती, त्यांच्यावरती 307 अंतर्गत गुन्हा दाखल करावा. आम्ही उद्या दिवसभरात वाट बघतोय, तुम्ही गुन्हा दाखल करताय का? विजय भैयाचं दुसरंही म्हणणं आहे, तेही गृहमंत्र्याच्या कानावरती आणि SP साहेबांच्या कानावरती टाकतो की ते म्हणल्याप्रमाणे जबाब घेतलेला नाहीये, असं त्यांचं म्हणणं आहे. पुन्हा त्यांचा जबाब घ्या विजय भैयांचा, की त्यांचं काय म्हणणं आहे ते सगळं घ्या, कोणाकडे काय होतं. आता त्यांचं म्हणणं आहे मला एका डोळ्याने दिसत नाही, म्हणजे तो डोळ्याचं ऑपरेशन करायला लागतं का निकामी होतं. तिथंही आणि कलम वाढतात. पुन्हा जी संबंधित ज्यांना मार लागलाय त्यांचं जर म्हणणं असेल तर या राज्यात लोकशाही, या देशात लोकशाही, ते ऐकून घेतलं पाहिजे आणि त्या पद्धतीनं पुन्हा जबाब नोंदवून घेतला पाहिजे. हे जाहीरपणानं सांगणं आहे. तुम्ही उद्या संध्याकाळपर्यंत किंवा आज आणि उद्या दिवसभरात त्यांचा जबाब घेऊन पुन्हा गुन्हे दाखल करा आणि त्यांच्यावरती कठोर कारवाई करा. परंतु दोषी मात्र 100% याच्यामध्ये तटकरे साहेबच आहेत. त्यांनीच हाणायचं सांगितलं, कारण तसं ते म्हणले की म्हणले तो ह्या जिल्ह्यात आलोय आणि लोक माझ्या अंगावर पत्ते फेकीत आहेत आणि तुम्ही काय करतात, असले धोपटून काढले पाहिजे असं विजय भाई आत्ता बोलले. धोपटून काढले पाहिजेत म्हणजे काय, तुम्ही काय हुकुमशाही लावली काय? पत्ते फेकले म्हणजे का बॉम्ब टाकला का? हे बघा, तुम्ही या लोकशाहीचे राजा आहेत आणि जनता ही भोळी बाबडी असती. मागणी करताना नकळत एखादी चूक होती सुद्धा, परंतु धानत लागते स्वतः सत्ता म्हणल्याच्या नंतर, सत्ताधारी म्हणल्याच्या नंतर आपल्या राज्यातल्या लेकराला मोठेपणानं एखादा झालेला विषय सोडून द्यायचा, याला राज्यकर्ते म्हणलं जातं. माज आणि मस्तीनं भरलेल्या लोकांना यांना लोकशाही किंवा संविधान कळतं असं अजिबात नाहीये. याला सगळ्यात मोठा दोषी ते कृषी मंत्री, फेसी मंत्री, ते जळून द्या तिकडं. आता हाणलंय का ह्या प्रश्नाचं उत्तर आम्हाला पाहिजे. म्हणजे आमच्यात कलगी कुत्तुरा लावून घ्यायचा आणि तुम्ही नुसते दातडं काढायची, ही कोण सिस्टम? एवढी माहिती येते तुम्हाला नेत्याची? तुमच्या नेत्यावर नुसते पत्ते फेकलेत का टाकलेत? फेकून दे, टाकून दे, काय करायचं करू दे. एवढा राग आला. तुमचा खरा नेता अजित पवार नाही का? अजितदादा नाही, त्यांच्यात आयामाया उजाड्यात, त्यांच्या तर कुळापर्यंत गेलेत. तू जर तुझ्या नेत्याला एवढं मानतो, नुसते पत्ते फेकल्यामुळे जर तुला इज्जत गेली वाटली, प्रतिष्ठा गेली वाटली, राग आला, तर तुझ्या खऱ्या नेत्याला ज्यावेळेस शिव्या दिल्या, घाण बोललं गेलं, तुमचे कुळं काढले नेत्याचे, तेव्हा तुला राग नाही आला. म्हणजे तिथं न्याय यागळा. याचा अर्थ असा आहे, ह्यो मराठ्याचा म्हणून हाणला आणि ते ओबीसी म्हणून हाणले नाही. ही बदल करायला तुम्ही, म्हणजे तुम्हाला करायचंच का मग? तुम्हाला करायचंच का मग असं? आणि तुम्हाला खेटायचं ठरवायचंच का मग शेवटी? म्हणजे तटकऱ्यांच्या मनात या राज्यात पुन्हा रक्तपात घडून आणायचाच असं तयारी ग मग करायचंच का? आम्ही प्रत्येक वेळेस संयमानं घेतो, शांततेने घेतो. म्हणजे आमचे काय हात काय गांडीत गेलेले नाहीत. हे मी चुकीचं बोलत नाही. शेतकऱ्याचं पोरग आहे, आमच्या बी कुठेतरी काळजाला लागतंय. तुमचे नुसते पत्ते फेकले तर तुम्हाला एवढा राग आला. आम्ही संयमाने घेतोय, म्हणजे लढायचं कमी केलं असं समजू नका आम्हाला. आम्हाला वाटतं या राज्यात शांतता राहिली पाहिजे, कायदा सुव्यवस्था बिघडली नाही पाहिजे. आपली सुद्धा जबाबदारी सरकारबरोबर शांतता राहणं. आणि तुम्ही लोक नुसते निवेदन द्यायला हाना झाले, तुम्ही असंविधानिक शब्द वापरला. आम्ही काय व्हिडिओत बघितलं कुठंच नाही. वाटलं आम्हाला असं झाली असून चूक आमच्या पोराची. कुठं असंविधानिक शब्द आहे तिथं? आणि ज्यांनी असंविधानिक वापरले त्यांच्याबद्दल काय बोलत नाही तुम्ही? म्हणजे ते तुमचे आहेत आणि हे नेता इथं आलेला तुमचा आहे आणि याच्यावर पत्ते टाकले म्हणून राग आला. आणि जे अजित पवारांनी तुम्हाला मोठं केलं तो नेता नाही, त्याच्याबद्दल तुम्हाला काही वाईट वाटत नाही. अजितदादांना घाण बोललं गेलं, तिथं बोलला नाही, इथंच लय वाईट वाटलं. हे पूर्ण चुकीचं आहे.
उद्याच्याला किंवा मी आत्ताही पुन्हा गृह मंत्रालयात सुद्धा बोलणार आहे की नवीन पुन्हा जॉब घ्या, त्यांच्याप्रमाणे जॉब झाला पाहिजे, त्यांच्या म्हणण्याप्रमाणे गुन्हे दाखल झाले पाहिजेत. आणि गृह मंत्रालय सांगतो कठोर कारवाई करा, पुन्हा भाग पाडू नका रस्त्यावर यायचे. लोकशाहीमध्ये मुस्कटदाबी होते असं वाटतंय का तुम्हाला सत्ताधाऱ्यांना? दादासाहेब झाली ना, दोनच शब्दात सांगितलं का नाही. आणि आताही तुम्हाला तेच समजून सांगितलं. हा माणसाने नुसते पत्ते टाकले, शेतकऱ्याचं लेकरू धावत पळत गेलं, शेतकऱ्यांच्या बद्दलची कळकळ आला म्हणून निवेदन द्यायला गेलं, तुमच्या पक्षाचा अमुक अमुक नेता आहे बोललाय, तुम्ही रपारपा हाणलं, जीव घ्या ना. बरं इतकी नेत्याबद्दल प्रेम आहे तर तुम्हाला फरक आताच सांगितला मी. तुमच्या अजित दादाला तर शिव्या दिल्या हो, घाण कुळच काढलं सगळं, तिथं नाही माया आली. ते तो हे होते आणि हे तो आणा होता, ह्यो मराठ्याचा होता, हेच ना. वारे तटकरेन ते कोण आहे आणणारा त्यो एक. ही तुमची सिस्टम नका राबू, ही सिस्टम राबू नका, जड जाईन बरं का. तुम्हाला खरंच सांगतो आम्ही संयमान आहेत. पाटील साहेब, तुम्ही सीएम साहेबांना बोलणार आहेत का? गृहमंत्री खातं त्यांच्याकडे आहे, पोलीस प्रशासन दुर्लक्ष करत आहे, जशा पद्धतीने गुन्हे नोंद झाले पाहिजे तशा पद्धतीने गुन्हे नोंद झाले नाही, यावरती तुम्ही सीएम साहेबांना सांगणार, बोलणार, त्यांच्याकडे निरोप देणार, एसपी साहेबांना सुद्धा बोलणार. तुम्ही त्यांचा जॉब पुन्हा घ्या इजूभायाचा आणि करा, कारण हे चाललेलं थांबवावं लागणार आहे. नुसते आता आम्हाला इथून पुढे निषेध करून बी चालणार नाही. तुम्ही जर असे हल्लेच करत राहिले, तुम्ही धोपटा आम्हाला आणि आम्ही आहेत काळे झेंडे घेऊन रस्त्याला, आणि घरी बसल्या बसल्या ते व्हॉट्सअप फेसबुकला टाकायला जाहीर निषेध. काय करतो घरी बसून एक रट्टे खायला लागलेत लोक. ते गायकवाड भैयाला बी त्या पुण्याच्या ते वंगण का काय होतील त्याच्या डोक्यावरती. काय सिस्टम लावली, फडणवीस साहेबांची सत्ता आली मग आता लोक कापून काढायचे काय सगळे, मारायला लावायचं कुणाला पण, हे नाही चालणार आता. विधिमंडळ परिसरामध्ये सुद्धा असाच राडा दिसून आलेला आहे. नाही ते नाही दिसत त्यांना, ते चांगलं आहे, ते लय बेस्ट आहे, त्यांचं आहे ना फरक. आणि बरं झालं शेतकऱ्याचे गोरगरीब लोकांचे तरी डोळे उघडत देत नाही. आम्ही बोलायला गेलो आम्हाला नाही उठू देत, यांचे तरी डोळे उघडते. आता इथून प्रतिनिधी तिथं पाठवलाय विधानसभेत प्रश्न मांडण्यासाठी, तिथं गोटे खेळल्यासारखे खेळत आहे. हे त्या लुटीत ते त्या लुटीत, ते बालवाडी असल्यासारखं, हे त्याचा भात पळीत आहे, ते त्याचा भात पळीत आहे, नुसता आरडाओरडा करतात, निघून येतात, मारामाऱ्या करतात. का नाही त्यांच्यावर झाले? इथं गरीबाचं पोरग होतं ना, इथं लय तुमचं तवाच नेता उफळून आला, तवाच नेत्याला पत्ते दिलेलं तर वाईट वाटलं. ते आता ते कृषी मंत्री फसे मंत्री ते मरून दे, तिकडे जळू दे. तुम्ही इथं हाणलं का ते सांगा आद्या. दादा लातूरच्या पोलिसांवर काय भूमिका काय आहे? नाही मी एसपी साहेबांना बोलणार, आम्ही गृहमंत्र्याला पण बोलणार, त्यांचा जॉब घेऊन टाका. आणि आता एसपी साहेबांना सांगतो, आता थोड्या वेळाने येऊन का व्हायना किंवा उद्या दिवसभरात तुम्ही त्यांचा पुन्हा जॉब घ्या. त्यांना डोळ्याने दिसत नाही आणि खूप मार आहे. दादा आता त्यांच्यावर म्हणजे कोणाकोणावर गुन्हे दाखल झाले पाहिजे? ते नाव मला काय माहित, विजूभाई घेतील ना. पाटील साहेब, राजीनामा पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये मराठा वर्सेस ओबीसी असं भांडण लावून देण्यात येत आहे की काय? आपण असा प्रश्न मुख्यमंत्री साहेबाला सांगतो, जो तुम्ही प्रश्न विचारला तो तटकरे साहेबाला याच्यात यशस्वी होऊ देऊ नका. तुम्ही जे म्हणताय ओबीसी मराठा पुन्हा वाद उफळून आणायचा, तटकरे साहेबांचा जर तसा पण असेल मांडलेला त्यांनी, तर फडणवीसांनी ते यशस्वी होऊ देऊ नये, कारण आम्हाला सुद्धा संयम ढळू देऊ नये. यासाठी तुम्ही सीएम साहेबांना बोलणार का? संपून जाईल का? मी त्यांच्याकडे निरोप आता गाडीत बसलो लगेच पाठवणार. कृषी मंत्र्याचा राजीनामा आता कचरे मंत्र काढी लागून द्या रे बाबा, तिकडं हाणलंय कोणी, काय हाणलं, काय करता राजीनामा घेऊन आम्ही त्याचा नुसता आता धोपटलं येणी, धोपटाला लावलंय तटकरेनी, त्याला काढलं त्याचं बघतो आम्ही नंतर काय करायचं ना ते आम्ही बघतो आता. शेतकऱ्यांच्या प्रश्नावरचे जे मुद्दे आहेत त्याला डायव्हर्ट करण्यासाठी हा सगळा प्रयत्न आहे का? आणि तुमचा जो रोख आहे तो कुणाकडे आहे? जो तुम्ही प्रश्नचिन्ह उपस्थित करताय कुणावरती आहे? एवढा मोठा व्यक्ती आहे तटकरे साहेब, त्यांनी विनाकारण ह्या पोरांना फूस लावली, त्यांना भडकवलं, अगोदर बसून षडयंत्र केलं आणि विजूभायावरती हल्ला घडून आणला. ते कृषी मंत्र्याला काय करायचे काय नाही ते आम्ही बघतो, तटकरे साहेबांचा राजीनामा मांडा. ते आता बघतो आम्ही. आता त्या अजितदादांना कळायला पाहिजे, ते अजितदादांना कळायला पाहिजे तुमचा पक्ष कोण बरबाद करायला लागले, का करायला लागले. तुमच्या बसले असणारे नेते कसं खुनं करतात, तुमच्या बसले असणारे नेते कसे कटर असतात, कसा कोण काढते परदेशात परराज्यातला दुसऱ्या मध्य प्रदेशमध्ये विमा भरतात आणि उचलतात बीड जिल्ह्यात.
असा भरणा जे होईल खरा भरणा सगळा तुमच्याजवळ, याच्यामुळे तुम्ही बाद व्हायला लागलात आणि असे गरीबाच्या लेकराला विजूभाईसारख्या शेतकऱ्याचा प्रश्न घेऊन जाणाऱ्याला तुम्ही मारता. वासावध आणखीन तरी वळका, तुमच्या जवळचे तुमच्या कशा टांगड्या छाटायला लागलेत. आमचं काय जाणार नाही, आमचा संयम आहे तोवर आम्ही संयमात राहू. आणि तुम्ही रोजच असे आणायला लागले तर शेवटी आमच्या पुढे सत्ता फत्ता काही टिकणार नाही, हे जाहीर सांगतोय. एकदा जर आम्ही उठलो सत्ता फेकता टिकणार बी नाही आणि मग आम्ही काय याची विचार नसतो करीत, मग जे होईल ते होईल. कारण तुम्ही आमच्यावर ती वेळ आणायला लागलात. मी असं स्टेटमेंट कधी करत नाही, पण ती वेळ आणायला लागला तर आमच्याही काळजाला लागायला लागला. आता तुमचं डबल प्रेम दिसतंय आम्हाला म्हणून काळजाला लागले, नसता असं बोललो नसतो. पुन्हा पुन्हा ते सांगतो कृषी मंत्री फिस्त्री मंत्री ते नंतर बघू आता काय करायचं आम्ही ज्याला त्याला खंबीर आहेत, पण डबल प्रेम दिसायला लागले. एक प्रेम असं आहे मराठ्याचा बोलला म्हणून नेत्याला बोलला म्हणून राग आला म्हणून मारलं, आणि दुसराही नेत्यालाच बोलला होता तुमच्या, तिथं मात्र बोलले नाही. तिथं भाऊ भाऊ म्हणते, ताई ताई म्हणते, अशी भाषात बोलतात. म्हणजे तुमचा जर बोलला तुमच्या नेत्याला तर त्याला मात्र तुम्ही पाठवून हात फिरवता, आणि आमचा बोलला म्हणून त्याला डायरेक्ट मारता. तुम्ही जर तुमच्या याला पण मारलं असतं, तुमच्या नेत्याला बोलला म्हणून, आणि आमच्या याला मारला असतं तर आम्ही कुणीच बोललो नसतो. आम्ही म्हणलो असतो न्याय सारखा केलाय.